सर तुम्ही खूप सारी चांगली कामं करतात, खूप सारे डेव्हलपमेंटवर काम करतात. पण एक प्रश्न नेहमी त्यांच्या म्हणजे लोकांना भीती दाखवतो. तो म्हणजे पी-ए-पी जो धारावीची लोकं इथे येणार आणि मग अस्वच्छ होऊ शकतं आणि हे सगळे मुद्दे ज्याच्यावर नेहमी असं वाटतं, अ, की इथे म्हणजे मग मुलुंड आमचं स्वच्छ मुलुंड खराब होईल. तर त्याच्यावर तुम्ही काही जर दृष्टिक्षेप टाकता का? नाही असं आहे, की ह्या काही प्रमाणात अफवा आहेत. हां. ओके. आता पी-ए-पी आलाही मी मान्य करतो. पण असं आहे, की या शहरामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहतात बरोबर आहे. आणि मग त्याच्यामधले जे विस्थापित आहेत बरोबर आहे. किंवा जे प्रकल्प बाधित आहेत, हं. त्यांना कायद्याने आपल्याला घरं द्यायची आहेत. बरोबर आहे. हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देईन, की मी 1997ला ज्यावेळेला निवडून आलो, तुम्ही हां, मुलुंडकर आहात म्हणून तुम्हाला हां. सांगतो. त्यावेळेला मिठागरच्या दुतर्फा, बबनराव कुलकर्णी मार्गावर दुतर्फा 381 झोपड्या होत्या ओह! आणि त्या दोन्ही फुटपाथवर होत्या. म्हणजे कधी-कधी असं व्हायचं, की मुलुंडकर रस्त्याने चालायचे हां. आणि कोणीतरी आतून भात फेकायचं. हो, हो. मग मला ते पु. ल. देशपांड्यांचं वाक्य आठवायचं, हां. की "भात आला आता वरण येऊ द्या." त्या 381 झोपड्या मी 1998 साली हलवल्या. क्या बात है! खूप मोठा मला संघर्ष करावा लागला. खूप मला धमक्या आल्या वगैरे, वगैरे, वगैरे. तो भाग आला एकदा. या 381 झोपड्या या आपण मुलुंडच्या टोकावर आनंदनगरमध्ये नेऊन वसवल्या. ओके. तो CRZ आहे. बरोबर आहे. तिथे कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. बरोबर. एक भाग झाला. मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी RG आहेत, हं. PG आहेत, वेलफेअर सेंटरची जागा आरक्षित आहे बरोबर. किंवा रस्त्यांची जागा अडलेली आहे. बरोबर. यांना तुम्हाला स्वाभाविकपणे उठवावं लागणार आणि मग ते उठवल्यानंतर राज्य सरकारचं जे धोरण आहे, हं. की 2011 पर्यंतच्या लोकांना मान्यता प्राप्त धरायचं. हं. त्यांना तुम्हाला घरं द्यावी लागणार बरोबर आहे. आणि मग त्यांच्यासाठी हे पी-आय-पी. आता या पी-आय-पीच्या बाबतीत पहिला एक भ्रामक प्रचार झाला, की याच्यामध्ये गोवंडीचे लोक येणार, याच्यामध्ये देवणारचे लोक येणार, याच्यामध्ये मुस्लिम येणार वगैरे, वगैरे, वगैरे. बरोबर, खरं आहे. पण मी तुम्हाला प्रशासनाचा जी-आर दाखवेन. त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे असं आहे, की ह्या झोनमधले लोक मुलुंडचे हे या ठिकाणी येणार. ओके. आणि मग माझी मागणी काय आहे, की ह्या ठिकाणचे लोक आले, समजा पाईपलाईनचे आले, तानसा पाईपलाईनवर बसणारे आले, फॉरेस्टमधले आले, माझ्या विभागातले RGचे लोक आले, माझ्या विभागातले PGचे लोक आले. हं. कारण ते आरक्षित भूखंड तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत. खरं आहे. जसं देशमुख उद्यान झालं. देशमुख उद्यानात ज्या झोपड्या होत्या त्या मी उठवल्या. त्या कुठेतरी ठेवल्या. बरोबर. गणेश विसर्जन घाट झाला. त्याच्या बाजूला काही झोपड्या आहेत. त्या त्या उठवून तुम्हाला त्यांना जागा द्यायची आहे. बरोबर आहे. असे जे लोक आहेत तेच तिथे येणार आणि जर त्यातून काही सदनिका उरल्या, तर माझी मागणी अशी आहे, की निवृत्त गिरणी कामगारांना द्या, हां. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना द्या आणि निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यांना द्या. क्या बात है! आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, की लोकसभेला पण तोच प्रचार, विधानसभेला पण तोच प्रचार. तर काही अफवा आहेत आणि ह्या फक्त निवडणुकीच्या तोंडावर जशी आवई उठवली जाते, हां. तसा हा प्रकार आहे.